एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार। मस्त माझी आताच पूजा झाली, पारायण पण केलं मी। आणि त्यानंतर आता मला साबुदाणा खिचडी बनवायची आहे। आणि आज जातोय आम्ही घरी, कारण उद्या आहे हळद आणि परवा आहे लग्न आमच्या घरी। तर मग आज निघतोय थोड्या वेळात, कारण पावसाचं पण खूप वातावरण आहे। बघू आता, आज केलंय डिसाईड घरी जाण्याचं, पण जसं पॉसिबल होईल तसं बघूयात। मस्त मी काल मेहंदी पण काढली आहे लग्नासाठी। आणि तर सगळ्या गोष्टी तर आवरल्या। बघू आता किती वेळ होतो काय होतो, कारण सगळं पावसावरती डिपेंड आहे। कारण पाऊस जर आला तर आम्हाला उद्या सकाळी पहाटे निघावं लागेल। उद्या आहे हळद आणि परवा आहे लग्न। तर बघूया आता काय होतं कसं होतं। तर चला मग आता मी खाली जाते, एक पार्सल आलंय ते घेऊन येते। आणि त्यानंतर मग अजून खिचडी बनवायची आहे, बॅग पॅक करायची आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे, पार्लरमध्ये जायचं आहे, खूप गोष्टी राहिल्या आहे बाकी। तर चला मग आता नंतर बघू। आता खूप पॅकिंग पण बाकी आहे, बाकी घरातलं पण सगळ्या गोष्टी आवरायच्या आहे। कारण 2-4 दिवस तर आता आम्ही घरी नसणार, डायरेक्ट मंडे किंवा ट्यूसडेला येऊ आम्ही इथे। बघू मग आता काय होतं कसं होतं। तर चला मग आता तुम्हाला जर आज गेलोच तर संध्याकाळी मेहंदीचं फंक्शन पण दाखवेल। आणि उद्यापासून तर मग उद्या लग्नात हळदीचं वगैरे, सकाळी पण देवदर्शन असतं ते पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। खूप गावाकडे लग्नाची खूप मजा असते, इतकं छान असतं ना, म्हणजे सगळेच रिच्युअल्स किंवा सगळे पाहुणे भेटतात किंवा सगळ्या गोष्टी, म्हणजे इतकं मस्त मजा येते ना। तर चला मग पहिले खाली जाते, कारण ते दादाची इतके कॉल येत आहे ना की कुठे पार्सल घेण्यासाठी, कारण त्यांना पण लेट होतं मग। तर चला मग आता पहिले खाली जाते। आज तर केस पण वॉश केले, पण अजिबात ते सुकवलेच नाही, कारण वेळच भेटला नाही। आज मी खूप लेट, म्हणजे खूप उशिरा उठले होते, त्याच्यामुळे इतकं लेट झालं ना। मग पटकन आंघोळ वगैरे केली, केस वॉश केले, पार्सल तर घेतलंय। आता पटकन वरती जाते आणि खिचडी बनवते, कारण एवढी भूक लागली आहे ना भयानक। सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मी, तर पारायण झाल्यानंतर म्हटलं खाऊया आता खिचडी वगैरे बनवत। आणि पार्सल पण ओपन करून दाखवते तुम्हाला पार्सलमध्ये काय। मी ऑर्डर केलं होतं टी शर्ट 183। तर बघू आता कसा आलाय कसा नाही। ब्लॅक आणि रेड लाइनिंग मध्ये होतं। तर मी ही एस साईज ऑर्डर केली। मस्त टी शर्ट तर छान आहे, मला तर आवडला। आणि एस साईज, मी एस साईज ऑर्डर केली होती, कारण एम कधी कधी थोडीफार लूज होती। आणि हा टी शर्ट याचा कपडा पण एकदम मस्त आहे, बघू शकता तुम्ही। आणि क्वालिटी पण 183च्या प्राईजने, म्हणजेच अराउंड अंडर 200 तुम्ही हा टी शर्ट खरंच घेऊ शकता। कपडा पण छान आहे आणि मला तर आवडलाय, कलर आणि लाइनिंग वगैरे कॉम्बिनेशन पण भारी आहे। तर हा काही रिटर्न करत नाही मी, हा ठेवते आता। तर मस्त टी शर्ट रिसीव झालाय। चला मग आता पहिले खिचडी बनवून घेते, कारण खूप वेळ झालाय, मला इतकी भूक लागली आहे ना डेंजर। तसं पापड्या, मिरची आणि खिचडी बनवली आहे। आता पहिले पटकन खाऊन घेते, कारण इतकी भूक ताकद नसल्यासारखंच वाटते मला। सकाळपासून मी अजिबात काहीच खाल्लं नाही। चला म्हटलं आता पटकन खाऊन घेते आणि मग बाकीच्या तयारीला लागूया परत। मग नंतर पार्लरला जाते, जेवण झाल्यानंतर सगळं आवरून मग पार्लरला जाते। तिथून आल्यानंतर मग निघू। बघू, पावसाचं तर वातावरण झालंय, जे होईल ते बघता येईल। तर चलो
फायनली घरी निघालो आणि असं वाटत होतं एकदा कधी घरी पोचेल. निघता निघता 5 वाजले. आता आम्हाला घरी जाण्यासाठी 9 9:30 तर म्हणजे होणारच आहे आणि इतकं पावसाचं वातावरण पण होतं. पण आज थोडंसं ऊन पडल्याने पाऊस असं वाटत नाही येईल, पण बघूया आता रोडने काय होतं काही नाही. जर थांबण्याची वेळ आली ना खूपच अवघड होईल, कारण मेहंदी आम्ही गेल्यानंतर स्टार्ट करणार आहे, तर आम्हाला 9 9:30 वाजतील आणि त्यानंतर मग मेहंदी स्टार्ट होईल. तर चला मग आता फास्ट निघालो होतो आणि म्हटलं चला आता टाईम न वेस्ट करता म्हणजे आपण डायरेक्ट जाऊया. पण चहा आज एक तर गुरुवार होता आणि इतकी भूक लागली ना, म्हटलं ॲटलिस्ट चहा तरी घेऊया. चहा घेण्यासाठी मग आम्ही रांजणगावमध्ये थांबलो, मस्त चहा घेतला. चहाने जरा थोडंसं बरं वाटलं आणि तिथं पण 15-20 मिनिट आमचे गेले. तर चला मग आता पुढच्या दिशेला निघूयात.